शेती, शिक्षण, राजकारण, क्रीडा, मनोरंजन, बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत. प्रकट महाराष्ट्र. नमस्कार, प्रकट महाराष्ट्रमध्ये आपले हार्दिक स्वागत. मी लावण्या हुमने आणि आपण पाहत आहात प्रकट महाराष्ट्र, बातमी तुमची आमची. शिवसेना एकही घराला हात लावू देणार नाही. रेल्वे प्रशासनाच्या नोटीस नंतर शिवसेना मदतीला आली. डोंबिवली पश्चिमेकडील गणेशनगर मधील अनेक चाळीतील रहिवाशांना रेल्वे प्रशासनामधून घरे रिकामी करून जागा देण्याची नोटीस बजावली होती. आपली घर तुटणार या भीतीने येथील रहिवाशी पुरते घाबरलेले आहेत. या रहिवाशांची घरे वाचविण्याकरता शिवसेना मदतीला आली आहे. आजवर अनेक रहिवाशांना त्यांच्या हक्काची घरे मिळवून देण्यात शिवसेना पुढे आली होती. गणेशनगर मधील रहिवाशी यांना त्यांची घरे तुटणार नाही असा विश्वास शिवसेनेने दिला आहे. शिवसेना आमदार राजेश मोरे यांनी येथील रहिवाशांची धीर देत शिवसेना तुमची घरे तुटू देणार नाही असे आश्वासन दिले. शिवसेना माजी नगरसेवक जनार्दन म्हात्रे यांनीही त्यांची घरे वाचविण्याकरता रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. डोंबिवली पश्चिम येथील गणेशनगर परिसरातील 225 घरांना रेल्वे प्रशासनाकडून घर खाली करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या 2 वर्षापासून नागरिकांना नोटीस दिली जात आहे. या प्रकरणी स्थानिक नागरिकांनी शिवसेना आमदार राजेश मोरे यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर रविवार 28 तारखेला आमदार राजेश मोरे, गणेशनगर मधील स्थानिक नगरसेवक आणि नागरिकांची बैठक पार पडली. यावेळी आमदार राजेश मोरे यांनी एकाही घराला हात लावू देणार नाही असा विश्वास नागरिकांना दिला. तसेच लवकरच खासदार यांच्या माध्यमातून रेल्वे प्रशासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. आमदारांच्या आश्वासनानंतर गणेशनगरमधील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाल्याचे चित्र आहे. आमचे प्रतिनिधी शंकर जाधव, डोंबिवली. याचा अर्थ असा आहे की आपल्यावर संकट मोठा आपल्या उपस्थितीने दाखवून दिलेले आहे आणि असं असताना ते इथे उपस्थित आहेत. याचा अर्थ उपमुख्यमंत्री शिंदे साहेब शिंदे साहेब याची तुम्हाला मी ग्वाही देतो की आपण पैसे जमवून कमाई करून आपल्या याची आम्हाला जाणीव आहे. कारण आम्ही गरीब आश्वासन देखील देण्यात आलेलं आहे. डोंबिवली पश्चिम येथील गणेशनगर भगवान काटे चालीला रेल्वेच्या माध्यमातून 2024 पासून घरं खाली करण्यासाठी नोटिसी आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे येथील सर्व नागरिक त्रस्त झालेले आहेत. वारंवार आंदोलन केले, रेल्वेला पत्रव्यवहार केला, तरी पण ते वारंवार नोटीस देण्याचं काम करत आहेत. लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. मग आपल्या ह्या प्रभागाचे सन्माननीय नगरसेवक जनार्दन म्हात्रे, रेखाताई म्हात्रे, प्रल्हाद म्हात्रे, संदेश पाटील, रसिका पाटील आणि सर्व त्यांचा परिवार आणि या पुनर्वसन समितीचे अध्यक्ष गणेश मोहिते, माणिकराव उघडे हे संपूर्ण येथील समाजसेवक यांनी एक सांगितलं गेलं की आज आपण बैठक लावूया. या बैठकीमध्ये आपण चांगली सकारात्मक चर्चा करूया. आज नागरिकांच्या बरोबर चर्चा झाली. लोक भयभीत आहेत. आम्ही खासदार साहेबांशी संपर्क साधला असता कोणालाही याच्यात घाबरायची गरज नाही. कोणाच्याही घराला हात लावला जाणार नाही, कुठल्याही विटेला हात लावला जाणार नाही. कारण आम्हाला लोकांनी विश्वास ठेवून आम्हाला लोकप्रतिनिधींना म्हणजे लोकसभा असेल, विधानसभा असेल, नगरसेवक असेल, आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला मोठ्या प्रमाणात निवडून दिलेलं आहे. आणि मग त्याबद्दल आम्ही त्यांच्यासाठी आपण भांडलो पाहिजे. कारण त्यांचा आमच्या प्रचंड मोठा विश्वास आहे आणि त्यांच्या कुठल्याही घराला हात लागला जाणार नाही. कारण गोरगरीब आहे. एक मोलमजुरी करून 2 पैसे जमा करून पुंजी जमा करून घरं घेतली गेली आणि या रेल्वेने अचानक त्यांच्यावर कुठल्या तरी नोटीस देण्याचं काम केलेलं आहे. हे आम्ही खपवून घेणार नाही. आपली नागरिकांशी सकारात्मक चर्चा झाली. DRM साहेबांशी चर्चा करून ही घरं आम्ही 101% वाचवल्याशिवाय राहणार नाही असं आम्ही त्यांना शब्द दिलेला आहे. कारण ही आमची घरं आहे, आमच्या जागेमध्ये आम्ही बांधलेली, याच्या रेल्वेचा काही संबंधच नाही. पण रेल्वे विनाकारण याच्यावर कुठेतरी नोटीस पाठवण्याचं काम करते, दादागिरी करण्याचं काम करते. पण आम्ही सर्व लोकप्रतिनिधी हे खपवून घेणार नाही आणि कुठल्याही एकाही भिंतीला हात लावून देणार नाही असा आम्ही शब्द दिलेला आहे.
प्रकट महाराष्ट्राला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का.